आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। ग्रीनफील्ड हायवे शेतकरी संघटनेचा विजय असो। चला शासनाचा धिक्कार असो, विजय असो। कागदापेक्षा कमी किमतीची जमीन घेणाऱ्या शासनाचा धिक्कार असो, कागदापेक्षा कमी किमतीत जमीन घेणाऱ्या शासनाचा धिक्कार असो। शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, कागदापेक्षा कमी द्या घोषणा। विजय असो। आज रोजी सुरत चेन्नई शेतकऱ्यांचे वतीनं संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे सर्व शेतकऱ्यांच्या समवेत आज आम्ही जी शेतकऱ्यांच्या जीवनाची होळी केली असे ह्या नोटिशीची सर्व शेतकऱ्यांनी मिळून नोटिशीची होळी केलेली आहे। खऱ्या अर्थानं नोटिशीची होळी म्हणजे शेतकऱ्यांना जे आज कागदाच्या किमतीपेक्षाही जमिनीला कमी भाव दिलाय, तर अशा जमिनीच्या जी नोटीस आल्या होत्या आम्ही भूसंपादन केलंय त्या नोटिशीची होळी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर केलेली आहेत। सातत्यानं 2020 पासून हा लढा चालू होता। ह्या लढ्यामध्ये वेळोवेळी शेतकऱ्यांनी कायदेशीरपणे प्रत्येक नवीन कायद्यावरती कायद्याच्या अधिसूचनेनुसार प्रत्येक कायद्याच्या पॉइंटनुसार प्रत्येक ह्याच्यावरती शेतकऱ्यांनी आक्षेप घेतलेले आहेत। शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने जमिनी जी बागायत असणाऱ्या जमिनीला आज हंगामी बागायत जिरायत जमिनी दाखवून शेतकऱ्याच्या जमिनीचे जी मावेजा आहे तो हा 50% आलेला आहे। त्यात अनेक शेतकऱ्यांच्या झाडाच्या नोंदी गायब आहेत, नोंदी आहेत तर त्याला 0 पैसे दाखवलेले आहेत। अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीचे पैसे आलेले नाहीत। अनेक शेतकऱ्यांचे जे पोटहिश्याचे प्रॉब्लेम आहेत ते पोटहिश्य दुरुस्त केले नाहीत। 15 लोकांची एकत्रित नोटीस दिलेली आहेत। आज अशी परिस्थिती आहे की म्हणजे इथं भूसंपादन कार्यालयाच्या समोर भावाभावाच्या बहिणीची भांडणं आहेत। ही भांडणं लावली कोणी? प्रामुख्यानं हे भूसंपादन कार्यालयाने भांडणं लावलेली आहेत। आज माणसात माणसाचा द्वेष पसरवला जात आहे। अनेक वेळेस भूसंपादन कार्यालयाला शेतकऱ्यांनी अर्ज दिले की बाबा आमच्या जमिनीचे पोटहिस्से करा, आमचे वेळोवेळी आम्ही दाखल केलेल्या तक्रारीचं पालन करा। कुठल्याही तक्रारीचं पालन न करता यांनी अवॉर्ड पारित 2019 ला जी भूसंपादन प्रक्रिया चालू केली त्याचं 24 ला अवॉर्ड केलं असं दाखवलंय आणि 18/2 ला शेतकऱ्यांच्या घरात नेऊन अवॉर्डच्या नकला दिलेल्या आहेत। हे म्हणजे काय की हुकुमशाहीच्या वरचा प्रकार झाला। या भारतामध्ये लोकशाही आहे की नाही असे आज शेतकरी हवालदिल झालेले आहेत। 2024 चे अवॉर्ड 2026 ला दिलेले आहेत, म्हणजे दोन वर्षे 1 महिना उशिराने अवॉर्ड दिलेले आहेत। ह्या सगळ्या ह्याच्यावर शेतकरी व्यथित होऊन आज शेतकरी हसावं का रडावं काही मूर्खपणाचं लक्ष नाही। नेमकं काय या देशामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही या सर्वावर शेतकरी हवालदिल होऊन शेतकऱ्यांनी आज चिडून ज्यांच्या शेतामध्ये 650 द्राक्षाची झाड आहेत असेही शेतकरी इथं उपलब्ध आहेत, त्या शेतकऱ्यांना अगदी बाबळीला सुद्धा पैसे जास्त मिळतात अशी द्राक्षाला पैसे दिलेले आहेत। अशा अनेक व्यथा आहेत, एक व्यथा नाही, प्रत्येक शेतकऱ्याची वेगवेगळी व्यथा आहे। तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आम्ही पाठीमागून म्हणतो, पाठीमागपासून 2019 पासून आम्ही म्हणत होतो की थेट वाटाघाटीचं भूसंपादन करा। थेट वाटाघाटीच्या भूसंपादनात कोर्टाने पण निकाल 222 लोकांचा। अशा परिस्थितीत कोर्टाला केराची टोपली दाखवली जाते। आपल्या इथल्या पालकमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली आहे, वरिष्ठांच्या केराची टोपली आहे। मग नेमकं काय चाललंय? जमिनी तशाच घ्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। अगदी शेतकऱ्यांनी असं ठरवलंय की आम्ही काही झालं कुठलाही आदेश पारित केला तरी 1 इंचही जमीन देणार नाही, हे आज इथं ठरलेलं आहे आणि त्याच्यानुसार ही होळी करून आज निषेध व्यक्त केलेला आहे। 1ही इंच शेतकरी जमीन देणार नाही की जोपर्यंत शेतकऱ्याला थेट वाटाघाटीने भूसंपादन होत नाही तोपर्यंत। शेतीला रोडला आणि विकासाला विरोध नाही शेतकऱ्यांचा, परंतु ह्या जी त्यांच्या दंडेलशाहीला आणि हुकुमशाहीला शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्यासाठी आज होळी केलेली आहे। अनेक शेतकरी बोलणार आहेत, मी माझं आपण म्हणताय म्हणजे आपलं म्हणणं काय नेमकं? थेट वाटाघाटी म्हणजे आमच्या शेतकऱ्याच्या जमिनीचा जो दर आहे त्याच्या कायद्यानं जमीन भुईवटीवरती जर एखादा प्रकल्प करत असला तर कायद्याने 5 पटीनं दर द्यायला पाहिजे। म्हणजे आमच्या जमिनीचा दर जर आज गावामध्ये जमिनीचा दर जर आमचा 25 लाख रुपये प्रति एकरचा असेल तर त्याच्या 5 पट द्यावं अशी कायद्यात तरतूद आहे आणि त्या तरतुदीनुसार पैसे द्यावेत। आज कुठेही ती कायद्याचा वापर केलेला दिसून येत नाही।
सगळी दंडेलशाही दिसून येत आहे. आजची जी मागणी केलेली आहे ती मागणी तुम्ही अशा पद्धतीने केली आहे. जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर आपलं पाऊल काय असणार? आमची पुढे पाऊल आहे, शेतकरी त्या रानावरती पालं करून राहणार आणि एकही इंच जमीन शासनाला देणार नाही. तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथील द्राक्ष बागायतदार शेतकरी आहे. माझा युरोपला माल जातो एक्सपोर्ट आणि साधारणतः एकरी 12 ते 13 टन युरोपला जातोय. सध्याचा भाव माझा 100 रुपये 110 रुपये मिळतोय त्याची मागील. आणि ह्या वर्षी माल कमी असल्यामुळे 150 रुपये रेंज चालवलं आहे प्रति किलोची. तर सुरत चेन्नईमध्ये माझं टोटल पूर्ण प्लॉट 5 एकराचा आहे. त्यातनं साधारणतः 2-2.5 एकर चाललेलं आहे. मधून चालल्यामुळं त्यांनी 672 झाडं फक्त घेतलेली आहेत. टोटल झाडाचा त्यांनी पंचनामा म्हणजे दिलेला होता 2130 झाडं आणि 2 गट आहेत. तर एक गटाचा त्यांनी अवॉर्ड करून नोटीस पाठवलेली आहे. माझी तक्रार आहे की दुसरा बी गट घेतलेला नाही त्यांनी आणि साधारणतः एका झाडाला 400 रुपये किंमत लावलेली आहे त्यांनी दिलेली आहे आम्हाला. तर झाड तयार करण्यासाठी 1,500 ते 2,000 रुपये खर्च होतो. 2 वर्षात झाड तयार होते आणि ही तुटपुंजी किंमत आहे फक्त. आज जर माझा हिशेब काढला तर एकरी 10 किलो जरी माल धरला तर 1,500 ते 2,000 रुपये मला एका झाडाला मिळते. मग ह्यानी 15-20 वर्षाची लाईफ कशी धरली आणि या झाडाची मूळ किंमत किती धरली, किती 10 रुपये का 20 रुपये प्रमाणात धरलं असं कंडिशन ही केलेली आहे. आता 400-300 रुपयाची झाडाची किंमत धरली ही कशाच्या आधारे धरली याला विचारलं तर उत्तर देत नाहीत. झाडं माझी एवढी केलेली आहे ती तुम्ही एवढंच व्हॅल्युएशन केलंय माझं, मग आल्यानंतर तुडू देऊ नका त्यांना, त्यांच्यावर आक्षेप घ्या, त्यांच्यावर कारवाई करा. जेवढी झाडं तुमच्याकडे गेलेली आहे ती तेवढ्याच झाडाचं तुम्ही तुडू द्या अशा पद्धतीने उत्तर देत आहेत. माझं व्हॅल्युएशन कशा पद्धतीने केलं कसं केलं दाखवा म्हणलं तर दाखवायला तयार नाहीत. आमच्याकडे काय नाही, आमच्याकडे आम्ही फक्त यादी मागून घेतली ज्याचे त्याचे व्हॅल्युएशन आलेलं आहे. माझं अँगल फाउंडेशनचं व्हॅल्युएशन त्यांनी दिलेलं नाही, त्यात ऍड केलेलं नाही. परत पाईपलाईन गेलेल्या आहे, त्या तारा गेलेला आहे, स्टे गेलेला आहे, अँगल गेलेले आहेत. 3 बोरची किंमत बी तुटपुंजी लावलेली आहे. 500, 600 फुटाची बोर आहेत ते बाग जतन करण्यासाठी. तर त्यांनी साधारणतः 20,000 ते 25,000 रुपये एका बोरची किंमत लावली साधारणतः. आणि असे तर लाखो रुपये चाललेले आहेत ते बोर पाडण्यासाठी आणि बाग जतन करण्यासाठी. किती नुकसान झालेलं असतं मला वाटतं? माझं जवळजवळ 2-3 कोटीचं नुकसान झाले सर. आता किती झाडं शिल्लक आहे आणि किती झाडं आपल्या युरोपला पाठवले, म्हणजे किती द्राक्ष पाठवलेले आहेत युरोपला? युरोपला माझे अजून म्हणजे आता चालू आहे 2-4 दिवसात माझे युरोपला जाईल. 1 आठवड्यात तर माझा माल जाणार आहे. किती झाडं आहेत टोटल द्राक्ष? टोटल माझी 5,200 झाडं आहेत. त्या ठिकाणी बाधित होते तर म्हणजे जे अँगल पूर्ण आहे ते 2,130 झाडाचा आहे. यांनी पंचनामा केलेला आहे तसा की पूर्ण 2,130 झाडाचा यांना मोबदला द्या. कारण तर मधून रस्ता चालला असल्यामुळं तो मांडव आहे ती कोलमडून जातो, पडतो. तर तरी त्यांनी पूर्ण धरलेला नाही. त्यांनी 672 झाडाचा मला फक्त मोबदला दिलाय. तो बी तुटपून जाय 300 ते 400 रुपये मला त्याचा मोबदला दिलेला आहे. तर मी पूर्ण झाडं धरावी, मूल्यांकन चांगलं करावं, आम्ही जमिनी देण्यास तयार आहोत. पण चांगला माल आला आम्हाला जर 2 रुपये चांगल्या पद्धतीने दिलं तर आम्ही देणार आहोत, नाहीतर आम्ही जमिनी देणार नाही. आमचं पूर्ण आक्षेप आहे, आम्ही यांना येऊ देणार नाही त्या ठिकाणी. तुमचं नाव सांगा. हे नापाजी गोरख ढगे, राहणार काठी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. मी ॲडव्होकेट अनिरुद्ध जाधव, सुरत, चेन्नई, धाराशिव, नगर, नाशिक, बीड आणि सोलापूर या ठिकाणी माझ्या केसेस आहेत. याच्यामध्ये जवळपास 750 शेतकरी आहेत. यांचं महत्त्वाचं म्हणजे की NHI नॅशनल हायवे ॲक्टप्रमाणे जे मूल्यांकन होणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी शेतकऱ्यांना प्रोजेक्टपेक्षा जास्त पैसे जातात. म्हणून आपले जे भूसंपादन जी यंत्रणा आहे, जिल्ह्याची जी कमिटी आहे, यांच्याकडे कमी मूल्यांकन दाखवून, कमी मूल्यांकन म्हणजे कसं की जमिनीचं जिरायत बागायत आणि हंगामी बागायत आणि बारमाही बागायत, त्यापैकी सर्व जमिनी हे जिरायत दाखवले आहेत. मग यावरती आम्ही 2 वर्षापूर्वी म्हणजे रिट पिटिशन औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये दाखल केल्या होत्या. त्या औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये कोर्टाने त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही जिरायत जमिनी कशा दाखवलेल्या आहेत. त्यावेळेस NHI ही त्या ठिकाणी म्हटलं होतं की आम्ही जे आहे ते प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून पंचनामे करून सर्वांच्या जमिनी आहे त्या परिस्थितीप्रमाणे गृहीत धरू
म्हणजे ज्यांच्या बागायत असतील त्यांच्या बागायत धरू आणि ज्यांच्या जिरायत असतील ते जिरायत धरू. परंतु त्यांनी सरसकट जिरायत जमिनी दाखवून त्यांनी जे काय शेतकऱ्याला जो 100 रुपये हा मोबदला मिळणार होता तो 25 रुपयावर आणून टेकवलेला आहे. या बाबतीत हायकोर्टाचा स्टे असताना सुद्धा त्यांनी अवॉर्ड जाहीर केले, निवाडे जाहीर केले आणि उच्च न्यायालयामध्ये त्यांनी उच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे. त्याबाबत आम्ही 3ही पिटिशनमध्ये कोर्टामध्ये जवळपास 335 शेतकरी गेलेले आहेत. 335 शेतकऱ्याच्या वतीने हायकोर्टाचा अवमान अशी याचिका दाखल केलेल्या आहे. आणि आम्ही ह्या जी पैसे दाखल केल्या. आम्ही ही जी याचिका आहे ती नॅशनल हायवे विरुद्ध, महाराष्ट्र शासन विरुद्ध, जिल्हाधिकारी धाराशिव विरुद्ध आम्ही याचिका दाखल केलेल्या आहे. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील NHIचे डायरेक्टर विरुद्ध दाखल केलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील NHIचे डायरेक्टर यांच्या विरुद्ध दाखल केलेले आहे. ती सध्या प्रलंबित आहे. याची सुनावणी 17 मार्चच्या जवळपास लागलेली आहे. त्यामध्ये कोर्टाचा यापूर्वी जी निकाल न्याय निर्णय झाले होते याचं तुम्ही का अवलंब केला नाही, त्या बाबतीत आमच्याकडे कोर्टाचे निकाल प्राप्त आहेत. या निकालाचा त्यांनी कुठलाही संदर्भ या निवाड्यासाठी अवॉर्डसाठी लावलेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यामध्ये व त्यांच्या इतर हक्कातील जे काही लोक असतील यांचा फार मोठा मानसिक संताप निर्माण झालेला आहे.